आजच्या उत्सवमूर्ती मॅडम डॉमिनिका, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आनंदाचे डोही, आनंद तरंग. डॉमिनिकाच्या सेवा कार्याचा गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. मन आनंदाने भरून गेलं आहे. मित्रहो, पुस्तक तिच्या सेवेचं संचित आहे आणि ते तुम्ही वाचणारच आहात. गेली 40 वर्षे अथक परिश्रमातून एक वादळवाट, एक वावटळ झंझावात बनवून आपली भगिनी जीवनाची वाट चालत आहे. भूतकाळ विसरून भविष्याचा वेध घेत वर्तमानाच्या वाटेवर ती चालली आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यावर दैदिप्यमान कार्याचा ठसा तिने उमटविलेला आहे. आपल्या वसईला गौरवशाली इतिहास आहे. त्या इतिहासात व शिरपेचात डॉमिनिका डाबरे नावाचा एक मानाचा तुरा खोवला जाईल व इतिहास आणि भावी पिढी याची नोंद घेईल, यात मला शंका वाटत नाही. ती चालत आहे, ती झुंजत आहे, ती लढत आहे. सत्याची कास धरणारी आपली भगिनी अन्यायाला वाचा फोडत आहे. स्वतः निर्भय, निडर बनून ती इतर भगिनींना सामर्थ्यशाली बनवित आहे. कोणी वंदो, कोणी निंदो, कोणी राजकारणात फसवो, कोणी दगाबाजी करो, अपयशी अपमानित करो, दुःखाचे डोंगर कोसळो, स्वप्नांची राख रांगोळी हो, तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा ती त्यातून उभारी घेत आहे. भक्कमपणे, स्वतंत्रतेत, स्वाभिमानाने स्वयंभू जीवन ती जगत आहे. इतरांना जगण्याची ती प्रेरणा देत आहे. आली कितीही कष्टदशा अपार, न सोडिती धैर्य तथापि थोर. या संत वचनाला साजेल असं तिचं जीवन. डॉमिनिका, तुझ्या अशा या वागण्याला, जगण्याला आणि अर्थपूर्ण जीवनाला आमचा लाख बार सलाम आहे आणि हेच तुला आम्हाला सांगायचं आहे. समाजहितासाठी लढताना तिने काय काय नाही सोसलं. शुद्ध चारित्र्यावर शाब्दिक हल्ले बोल, शिवीगाळ, प्रसंगी पाठीवर पोलिसांच्या लाठीचे हल्लेही फटके. डॉमिनिका, हल्ल्याचे तुझे घाव भरून नाहीसे झाले असतील, पण तुला बसलेल्या त्या फटक्याचे उदाहरण आमच्या मनावरून आजही पुसले गेले नाही. तो क्षण जेव्हा आम्हाला स्मरतो तेव्हा आमचा अंतरात्मा तळमळतो आणि व्याकुळतो. समाजासाठी लढताना तुझ्यावर पडलेल्या त्या कोर्ट केसेस, तुझ्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्याने फेऱ्या, तुझ्या पासपोर्टवर आलेल्या विविध बंद्या आम्ही नाही विसरू शकत. मित्र हो, पुस्तक तुम्ही वाचाल तेव्हा आपल्याला खरी खुरी डॉमिनिका कळेलच. तर मग अशा काटेरी वाटेवरून चालताना केवळ आणि केवळ समोरच्याला आनंद मिळवून देण्यासाठीचं जगणं हे तिला कसं सहज शक्य होतं, या गूढ रहस्याचं उत्तर मला अजून तरी सापडलेलं नाही. किती वर्णू महिमा तुझा मी या जीवनी. कधी कधी तू मला मेरी झाशी नाही दूंगी म्हणून आवाज देणारी बुंदेलखंडातली राणी लक्ष्मीबाई वाटते. लहानापासून थोरांना मार्गदर्शन करणारी तू सावित्रीबाई फुलेचं रूप वाटते. गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून काय झाले अशा वेळी गड उतरणारी हिरकणी तू भासते. गरिबांची अश्रू पुसणारी, जखमा बांधणारी तू तुझ्यात मला मदर तेरेसा दिसते. तर कधी कधी आपल्या या माऊलीचं, मरिया मातेचं दर्शन मला तुझ्यात घडते. प्रणाम आहे तुला, म्हणूनच आजचा हा सोहळा आहे. आज तू आम्हा भगिनींना दाखवून दिला आहेस. पक्षाविना, पदाविना, संघटनेविना, संस्थेविना, सत्तेविना, खुर्चीविना माणूस दशदिशा सीमाकाल ओलांडू शकतो व सेवा कार्य करू शकतो. त्यासाठी कोणत्याही पालुपदाची गरज नाही. तुझ्यासोबत असताना सतत घणघणणारे तुझे फोन, प्रत्येक फोनला तू दिलेलं समर्पक उत्तर, जेवताना फोन घेऊ नको असे अनेक वेळा बजावूनही न ऐकणारी तू, प्रवासात असताना फोनवरील महत्वाच्या संभाषणाच्या वेळी आम्हाला तासनतास चूप बसवणारी, जीवाची पर्वा न करता रात्री अपरात्री सेवेला धावणारी तू, जणू पायाला भिंगरी लावलेली. कुटुंब, मित्र परिवार, समाज सर्वांसाठी तू पुरून उरलेली,
आमच्या वैयक्तिक जीवनात तुझे कार्य किती मोलाचे ग, किती ग गोडवे गाऊ आम्ही आमच्या जीवनी. माझ्या जीवनी तू जर नसतीस तर या विषयावर देखील अजून एक भलं मोठं पुस्तक प्रकाशित होऊ शकतं. लोकांमध्ये सहज मिसळणं, सहजच सर्वांना आपलंसं करून घेणं हे तुला कसं काय जमतं? डॉमिनिका, पोटातला जोठावर आलं आणि ते तुझ्यासाठी मांडलं. 7 नव्हे 70 जन्माची तुझी साथ मी परमेश्वराकडे मागते. आपली सहमैत्रीण वेरोनिका लोपेस हिच्या अपार मेहनतीतून जन्मास आलेल्या रणरागिणी पुस्तकाला भावी रम्य वाचनीय काळ लाभो. या पुस्तक प्रेरणेतून उद्याच्या शेकडो डॉमिनिका तयार होत या शुभेच्छा देऊन रणरागिणी डॉमिनिका डाबरेला आता आपले मनोगत व्यक्त करण्यास मी आमंत्रित करत आहे.